जळगावच्या महापौर दीपमाला काळे ॲक्शन मोडवर. 22 टन कचरा हटवून गोलानी मार्केट झाला स्वच्छ. विक्रेत्यांवर महापौरांचा कडक कारवाईचा इशारा. जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत आज गोलानी मार्केटमध्ये भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून कामकाजाची पाहणी केली. या मोहिमेमुळे जनजागृती निर्माण झाली आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना वाढली. अभियानादरम्यान महापौरांनी फळ विक्रेत्यांना झाडाझडती केली. खराब फळे, गवत आणि कागदी कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या स्वतः कचरा उचलून कचरा कुंडीत टाकण्यास भाग पाडले. तसेच प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आली आणि येत्या 2 दिवसातही प्लास्टिक वापर सुरू ठेवणाऱ्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला. या मोहिमेत नगरसेवक आणि माजी महापौर विष्णू बंगाळे, स्वच्छता अधिकारी अनिल कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांच्यासह अनेक कर्मचारी आणि स्थानिक व्यापारी सहभागी झाले. महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. दुकानदारांनी स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे आणि प्लास्टिकचे पूर्णपणे टाळावे. पहा महापौर दीपमाला काळे यांची धडक कारवाई.